तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। हर्षदा अतुल घरत यांची रायगड जिल्हा परिषदेच्या महत्त्वपूर्ण समितीवर निवड, दिग्गज नेत्यांचे मानले आभार। पळसले जिल्हा परिषद मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजय मिळवणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या तडफदार नेत्या सौ हर्षदा अतुल घरत यांच्या कार्याची दखल घेत त्यांची रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम, शिक्षण व क्रीडा समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे। या महत्त्वपूर्ण जबाबदारीनंतर हर्षदा घरत यांनी पक्षश्रेष्ठींचे आणि आपल्या मार्गदर्शकांचे मनस्वी आभार मानले आहेत। या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सौ हर्षदा घरत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रशांत ठाकूर, उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी आणि रायगड जिल्हा परिषदेचे भाजपाचे प्रथम जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचे विशेष आभार मानले आहेत। पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले। प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हे ब्रीदवाक्य समोर ठेवून भविष्यात काम करण्याचा निर्धार हर्षदा घरत यांनी व्यक्त केला आहे। पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि जनसेवेसाठी अहोरात्र कष्ट करून या पदाला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करेन असे सांगत त्यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचेही आभार मानले आहेत। जिद्द, संघर्ष आणि ऐतिहासिक विजय। हर्षदा घरत यांचा विजय हा केवळ एक विजय नसून तो त्यांच्या जिद्दीचा विजय मानला जातो। पळसले मतदारसंघातून त्यांनी 6829 मतांच्या विक्रमी फरकाने मिळवलेला विजय हा राज्यातील मोठ्या विजयांपैकी एक ठरला आहे। विशेष म्हणजे ज्या काळात त्यांनी निवडणुकीचा रणसंग्राम गाजवला तेव्हा त्या 8 महिन्यांच्या गरोदर होत्या। स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता त्यांनी दिलेला हा लढा रायगडच्या राजकीय इतिहासात अजरामर झाला आहे। बांधकाम, शिक्षण आणि क्रीडा यांसारख्या महत्त्वाच्या समित्यांवर नियुक्ती झाल्यामुळे हर्षदा घरत यांचा रायगडच्या राजकारणातील प्रभाव अधिक वाढला आहे। त्यांच्या या निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। भाजप कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रभुदास भोईर अण्णा यांनी हर्षदा घरत यांची ही निवड विकासाच्या प्रक्रियेला अधिक वेग देणारी ठरेल असा विश्वास व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।